मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विनू आता हट्ट करतो, आई तुलाही आमच्याबरोबर डान्स करावा लागेल. मग आता सिंधू म्हणते नको, मला नाही डान्स करायचा. तरीही आता विनू ऐकतच नाही. त्यानंतर आता ठीक आहे असं म्हणून आता सिंधू लगेच मुलांबरोबर एक गाणं लावते आणि डान्स करत असते. तेव्हा सगुणा तिथे बाहेर उभी असते आणि ती रागातच सगळ्यांकडे पाहत असते. घरातील सर्वजणी आता खूपच खुश होतात आणि सर्वांना चीअरअप करत असतात, टाळ्या वाजवत असतात. तर सिंधू, मधू, विनू, सावी आणि त्याचबरोबर तो गोरिला हे सगळेजण डान्स करू लागतात. सिंधूला आता माहीत झालेलं असतं की हा माझा राघव नाही आहे. सिंधू आता लगेच सर्वांबरोबर जेव्हा डान्स करू लागते, त्यांना बरं वाटावं यासाठी ती अगदी त्यांच्यामध्ये रमून जाते. पण तिची नजर वेगळीच काहीतरी सांगत असते, कारण तिला काहीही झालं तरी ना या गोरिलाला बाहेर काढायचं असतं. आणि म्हणूनच तिचा हात अचानक आता त्याच्या मागच्या साईडला जातो, पाठीवर. तेव्हा तिला समजतं की इथे काहीतरी गडबड आहे, कारण या माणसाकडे तर गन आहे. आता काय करावं हा प्रश्न सिंधूला पडतो, कारण त्या माणसाकडे असलेली गन पाहून सिंधूला वेगळाच संशय येऊ लागतो आणि ती घाबरते. पण घरातील सर्वांना ती तसं दाखवत नाही की मी खूप घाबरली आहे म्हणून. आता सिंधू खूप वेळ त्याच्याकडे पाहत असते, पण तिला काही आता सुचत नसतं, कारण ज्या पद्धतीने आता तो माणूस तिथे आलेला असतो ना, ते चित्र तिला जरा वेगळंच काहीतरी वाटत असतो. राघव कधी येतो याची ती वाट पाहत असते. नंतर असं हसतं खेळतं घर पाहून रुक्मिणी तर आता म्हणते, राजश्री किती दिवसातून आज आपलं घर असं हसतं खेळतं दिसतंय ग, खूप छान वाटतंय मला खरंच. कारण घरातील सगळेजण अगदी मनमोकळेपणाने हसतायत. राजश्री म्हणते, हो वहिनी, गेली कित्येक वर्ष आपल्या घराची एवढी वाईट गेली आहेत ना की कुणाची दृष्ट लागायला नको. तेव्हा रुक्मिणी तिला समजावते, दुःख नेहमी सुखाचे चाहूल घेऊन येतं अगं गेल्या काही वर्षामध्ये सावी आणि विनू ही गोड दोन नातवंड आपल्या आयुष्यात आली आहे. हे सुख काही कमी आहे का? तेव्हा खरं आहे तुमचं वहिनी, आपलं घर असंच हसतं खेळतं राहो असं राजश्री म्हणते. त्यावेळी तुमच्या तोंडात साखर पडो असं ऋतुजा म्हणते. तेव्हा रेश्मा म्हणते, काकू अहो रुक्मिणी काकू म्हणतात ना तसं घरावर कोणतंही संकट येऊ दे, सर्वांनी अगदी एकत्र राहून त्या संकटाचा सामना करायचा. तेव्हा सर्वांना आता रेश्मा असं बोलल्यानंतर तिचा खूप अभिमान वाटतो. रुक्मिणी म्हणते, वा वा रेश्मा, तू असं बोललीस ना बेटा, आज माझ्याकडून तुला एक बक्षीस. तेव्हा रेश्मा आता रुक्मिणीकडे पाहतच राहते. इकडे सिंधूचं आता डोकंच बंद पडलेलं असतं, काय करावं तिला सुचत नाही आणि म्हणूनच ती आता राजश्रीजवळ जाऊन बसते. तेव्हा राजश्री तिला विचारते, काय ग सिंधू, आपल्या राघवला असली कपडे घालण्याची कल्पना सुचलीच कशी काय? तेव्हा सिंधू म्हणते, माहीत नाही आई, मग आता मुलांसाठी हे खूप छान सरप्राईज आहे. आता राजश्री म्हणते. तेव्हा सिंधू म्हणते, हो ना, मुलंही खुश झाली आहेत. त्यानंतर राजश्री म्हणते की अगं जेव्हा सावी आणि विनूला समजेल ना सिंधू की हा गोरिला आहे ना, हे जे नाचतायत ना ते त्यांचे पप्पा आहेत, बाबा आहेत, तर त्यांना किती आनंद होईल. म्हणजे सावीच्या भाषेत म्हणतात ना ते डबल आनंद की काय, ते असं होईल. तेव्हा सिंधू फक्त हसत असते आणि हसण्याचं फक्त नाटक करत असते, कारण आता तिलाच माहीत असतं की हा माझा राघव नाही आहे. आणि जेव्हा घरातील सर्वांना समजेल की हा राघव नाही आहे, माझ्या घरच्यांच्या जीवाला याच्यामुळे धोका आहे, मी यांना आता कसं सांगू असं सिंधूला काही कळतच नसतं. त्यानंतर आता सर्वजण डान्स करून करून अगदी थकून जातात. मग आता विनू म्हणू लागतो, सावी अगं मला खरंच खूप थकायला झालंय, मला ना डान्स नको आहे, आता मी नाही करणार डान्स. तेव्हा सावी म्हणते, हो ना अरे विनू, मलाही डान्स नको आहे. त्याचबरोबर मधू म्हणते, मलाही खूप थकल्यासारखं झालंय, माझे पण पाय खूप दुखायला लागले आहेत. तेव्हा सगुणा आता रागातच सगळ्यांकडे पाहत असते. इकडे आता विनू विचारतो, सावी ऐक ना, अगं आता आपण दुसरा गेम खेळायचा का? तेव्हा सावी म्हणते, हो चालेल ना, आपण दुसरा गेम खेळूयात. मग तेव्हा कुठला गेम खेळायचा असं आता ते दोघेही एकमेकांबरोबर डिस्कस करत असतात, चर्चा करत असतात, पण त्यांना काही आता सुचत नसतं. तर आता घरातील सर्वजण मुलांकडे पाहत असतात, कारण खरंच मुलं खूप थकलेली असतात डान्स करून करून. 4-5 गाण्यांवर त्यांनी अक्षरशः धिंगाणा घातलेला असतो. मग आता सिंधू म्हणते, मी एक सांगू का तुम्हाला, आपण आता हाईड अँड सीक खेळायचं का? तेव्हा आता विनू लगेच अशी टणकन उडी मारतो आणि म्हणतो, हो आई चालेल, आपण हाईड अँड सीक गेम खेळूयात, चालेल ना? तेव्हा मग सावी आणि मधूला देखील खूपच आनंद होतो. तेव्हा आता चला आपण सगळे मिळून हाईड अँड सीक गेम खेळूयात, चालेल ना असं घरातील सर्वांना ती आता विचारते. तेव्हा सर्वजणी हो असं म्हणतात. मग आता सगळेजण खेळणार म्हटल्यावर डबल मजा येणार असं सावी म्हणते.
तेव्हा आम्ही कुठे खेळणार असं रुक्मिणी विचारते. तेव्हा सिंधू म्हणते खेळूयात ना काकू आपण सर्वजण. मग राज्य कुणावर असणार असं सिंधू आता विचारते आणि विनूही विचारतो. तेव्हा माझ्यावर राज्य असणार असं सावी म्हणते. तेव्हा मधू म्हणते नाही माझ्यावर असणार. मग त्या दोघींमध्येच आता खूप वेळाचं असं तुतुमयमय सुरू असतं. मग आता सिंधू म्हणते शांत राहा सगळ्यांनी, हे पहा आता असं म्हणून ती आता टॉस करते. तर आता सावीवर राज्य येतं. तेव्हा सावी आता खूपच खुश होते आणि म्हणते ए माझ्यावर राज्य असं म्हणून ती आता मधूची टिंगल करते. त्यानंतर विनू म्हणतो की ऐक सावी, आता 1 to 100 काउंट कर आणि डोळे मिटायचे हां, अजिबात चिटिंग करायची नाही, डोळे उघडायचे नाहीत, चालेल ना. मग आता ठीक आहे असं आता सावी म्हणते. तेव्हा सिंधू आता म्हणते की सर्वांनी लपा लपा बरं. मग आता विनू सुद्धा म्हणतो लपा लपा, चला पटकन लपा. सर्वजण आता लपायला इकडे तिकडे जातात, आपापल्या रूममध्ये जायला निघतात. परंतु सिंधू म्हणते नको. मग आता ते दुसरीकडे कुठेतरीच लपून बसतात, कुणी पडद्यामागे तर कुणी किचनमध्ये, आपापली ते स्पेस शोधत असतात. त्याच वेळी आता सिंधू त्या अज्ञात माणसाकडे जाते आणि म्हणते तुमच्यासाठी घर नवीन आहे ना, तुम्हाला माहीत नसेल नक्की कुठे जायचंय, चला मी तुम्हाला दाखवते कुठे लपायचंय. असं म्हणून ती त्याला एका रूममध्ये घेऊन जाते. ते गेल्यानंतर त्याला ती त्या रूममध्ये बसायला सांगते आणि बाहेरून दार लावून घेते, कारण त्याच्याकडे गन असते आणि हा नक्की काहीतरी घातपात घडवणार हे सिंधूला माहीत असतं. तिला पक्की खात्री झालेली असते आणि म्हणूनच सिंधूने ही आयडिया केलेली असते. त्यानंतर इकडे सावी म्हणते 98, 99 आणि 100 झालं का, लपले का सगळे, तेव्हा रेडी आहात का तुम्ही असंही ती विचारते. विनू आता लपलेला असतो आणि तो म्हणतो हो आम्ही रेडी आहोत असं म्हणून तो तिला शोधायला सांगतो. ती आता सर्वांना मोठ्यानेच म्हणते जर कोणी घराच्या बाहेर गेलं ना तर आऊट असणार हा, म्हणून ती सगळ्यांना आता शोधू लागते. तोपर्यंत सिंधू आता हॉलमध्ये आलेली असते. त्याच वेळी आता सिंधू सर्वांना तेथे आल्यानंतर आवाज देते की आई, मधू प्लीज, रुक्मिणी काकू, रेश्मा, ऋतुजा काकू या पटकन बाहेर. विनू अरे आलास का बाहेर बेटा. मग आता सिंधू सर्वांना आवाज देत बाहेर बोलवते. रुक्मिणी विचारते काग सिंधू काय झालं ते सांग ना आम्हाला. तर ती आता राजश्री आणि रुक्मिणीला म्हणते की तुम्ही मुलांना घेऊन अगोदर बाहेर जा. तेव्हा काय झालंय, आता सिंधू पूर्णपणे घाबरून गेलेली असते, हादरून गेलेली असते. तेव्हा सगुणालाही ती म्हणते की प्लीज जा ना बाहेर यांच्या बरोबर. तेव्हा ठीक आहे असं आता पहिल्यांदा सगुणा म्हणते. मग आता तू काय करणार असं राजश्री विचारते. तेव्हा मी येते नंतर असं आता सिंधू म्हणते. तेव्हा राजश्री म्हणते की तू आणि राघव सुद्धा आमच्या बरोबर चला अगोदर बाहेर. तेव्हा सिंधू म्हणते आई प्लीज ऐकून घ्या ना जरा, कारण आता वाद घालण्यात काही इंटरेस्ट आहे का आपल्या दोघींनाही नाही ना, मग जा ना बाहेर तुम्ही, मी येते ना नंतर, आणि आपल्याकडे तेवढा वेळ सुद्धा नाहीये प्लीज. मग आता काय झालंय अगं सिंधू, आम्हाला सांगशील का तू असं सर्वजणी आता विचारू लागतात. मी तुम्हाला सगळ्यांना नंतर सांगेल सगळं काही असं आता सिंधू म्हणते आणि राघवला सतत कॉल करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आता सिंधू फोन केल्यानंतर राघवला लगेच म्हणते की आपल्या रूममध्ये मी त्याला लॉक केलं आहे, तुम्ही पटकन या. मग आता सगुणाचे डोळेच गरगर फिरू लागतात आणि तिला प्रचंड धक्का बसतो. तेव्हा आता राजश्री विचारते तू कुणाशी बोललीस नक्की फोनवर आणि कुणाला बंद केलंय रूममध्ये, सांग ना अगं पटकन प्लीज सिंधू, असं करू नकोस ना असं राजश्री विचारू लागते. तेव्हा सिंधू म्हणते मी तुम्हाला सगळं सांगेन आई, पण आत्ता नाही प्लीज, आणि आता तुम्ही मुलांना घेऊन बाहेर जा प्लीज. तेव्हा ऋतुजा आंटी आणि रेश्मा कुठे आहे असं आता सिंधू विचारते. त्यावेळी त्या लपण्यासाठी वर गेल्या आहेत रूममध्ये असं आता सिंधूला लगेच रुक्मिणी सांगते. तेव्हा सिंधू खूप घाबरते. तर दुसरीकडे आता प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनवाल्याने त्या स्टोर रूममध्ये जाऊन बॉम्बची सर्व तयारी केलेली असते. ते दोघेही तेथे आता बॉम्ब लावत असतात. इकडे आता रेश्मा आणि ऋतुजा दोघीही रूममध्ये आलेल्या असतात. तेव्हा आता त्या दोघीही कुठे लपायचं शोधण्याचा प्रयत्न करत असतात. मग आता बेडखाली कोण लपणार, पडद्यामागे कोण लपणार, कपाटात कोण लपणार असं त्यांचं चाललेलं असतं. त्याचवेळी दुसरीकडे आता जे बॉम्ब सेट करत असतात ते इलेक्ट्रिशियनवाला म्हणतो ए पटकन पकड दे रे मला असं तो प्लंबरवाल्याला म्हणतो. तेव्हा तो प्लंबर हा इलेक्ट्रिशियनवाल्याकडे आता ती पकड पास करत असतो. तेव्हा त्यांच्या हातातून ती पकड पडते आणि जोराचा असा आवाज होतो. त्यामुळे रेश्मा आणि ऋतुजा या दोघीही जरा घाबरतात आणि मग त्या आता एकमेकींकडे पाहू लागतात आणि एकमेकींनाच विचारतात
कोण आहे? रेश्मा म्हणते उंदीर तर नसेल ना? मी तुम्हाला म्हणाले होते ना आई की आपल्याला प्लंबरवाल्याची गरज आहे, म्हणून इकडे घरामध्ये त्याला बोलवायचं, म्हणजे कसं उंदीर सुद्धा आले नसते आपल्या घरात. तेव्हा हो ते नंतर बघू ग, आता लपायचं बघू असं ऋतुजा म्हणते आणि रेश्माला घेऊन दुसरीकडे जाते. तेव्हा त्या दोघीही आता त्या स्टोरूमकडे येत असतात, कारण तिथे त्यांना लपायचं असतं. पण आता हा प्लंबरवाला इलेक्ट्रिशियनवाला त्याच रूममध्ये बॉम्ब सेट करत असतात आणि ते दोघेही प्रचंड घामाघूम होतात. रेश्मा आणि ऋतुजा या दोघीही आता तिथे आल्यानंतर समोरचं दृश्य पाहतात आणि त्या पूर्णपणे हादरून जातात. त्यांना आता मोठ्याने ओरडता सुद्धा येत नाही, कारण त्यांच्या समोर आता बॉम्ब असतो. आता त्या दोघीही खूपच घाबरतात आणि रडू लागतात. तेव्हा हा बॉम्ब नक्की कुठून आला असं त्या दोघी एकमेकींना विचारत असतात. तेव्हा तो प्लंबरवाला आणि इलेक्ट्रिशियनवाला उठतो आणि म्हणतो की ये अजिबात आवाज करायचा नाही. त्यांच्यावर गण रोखून आता चल मागे हो असं आता त्या दोघींनाही ते म्हणत असतात आणि लगेच दार बंद करून घेतात. आवाज तोंडातून केला तर तुमची काही गय नाही असं रागातच जेव्हा ते म्हणतात ना, तेव्हा या दोघीही अजूनच घाबरतात. इकडे रुक्मिणी विचारते अगं सिंधू बेटा काय झाले सांग ना. मग आता सिंधूच्या अंगात अजिबात ताकद उरलेली नसते, तिला आता पूर्णपणे गळाल्यासारखं वाटत असतं. तरीही ती आता म्हणतेच की काकू प्लीज मी नंतर सांगते ना तुम्हाला, हट्ट करू नका बरं असा. त्यानंतर राजश्री सुद्धा हट्ट करते आणि म्हणते की सांग अगोदर राघवला बाहेर घेऊन ये बरं. मग आता सिंधूचा नाईलाज होतो की राजश्री सारखी हट्ट करतीये. ती म्हणते आई ऐका ना प्लीज, अहो तो वेषांतर करून आलेला माणूस आहे ना, तो राघव नाहीये. हे ऐकताच राजश्री रुक्मिणीच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता सगुणाला समजलेलं असतं की या सिंधूला तर सर्व माहीत आहे. तेव्हा रुक्मिणी विचारते काय ग नक्की तो कोण आहे हे माहीत आहे का? मग आता सिंधू म्हणते तो कोण आहे ना हे माहीत नाही, पण जो कोणी आहे ना त्याच्याकडे गन आहे. त्यावेळी हे ऐकताच आता सर्वांना मोठा धक्का बसतो, मुलंही घाबरतात. तेव्हा आता राजश्री आश्चर्याने विचारते काय? खूप घाबरते. तर विनायक आहे काय आता नवीन असं रुक्मिणी म्हणते. तेव्हा आता सगुणा म्हणते की बापरे हिला तर संशय आलाय, हे त्याला आता कळायलाच हवं, त्याला आता समजायलाच हवं असं आता ती म्हणते. त्याच वेळी आता मुलांना घेऊन तुम्ही बाहेर जा ना प्लीज असं आता सिंधू म्हणते. तेव्हा आता रुक्मिणी म्हणते अगं ऋतुजा आणि रेश्मा अजून बाहेर आल्या नाहीयेत, मी त्यांना घेऊन बाहेर येते असं सिंधू विश्वासाने रुक्मिणीला सांगते. तेव्हा विनू आता खूप घाबरतो आणि सिंधूला मिठी मारूनच थांबतो. तो आता घामाघूम झालेला असतो. तेव्हा त्याला आठवतं की मागच्या वेळी असेच गुंड घरात आले होते आणि त्यांनी सर्वांवर गण रोखली होती. आताही तसं काही होणार नाही ना, हाच प्रश्न आता त्याच्या मनात येतो. राजश्रीकडे तो हट्ट करत होता की तिजोरीची अगोदर चावी दे, परंतु राजश्री म्हणते की माझ्याकडे ती चावी नाहीये. मग आता सावी जोरातच त्या गुंडाला जेव्हा धक्का मारते ना, तेव्हा काय ग ये चिमुरडे तू धक्का मारतेस का मला असं म्हणून त्याने चक्क सावीवरच गण रोखलेली असते. त्यानंतर विनू आता म्हणतो आई प्लीज तू जाऊ नकोस ना ग, त्यांनी जर तुला काही केलं तर मग आम्ही काय करायचं? तेव्हा सिंधू आता विश्वासाने मुलांना सांगते की मला काहीही होणार नाही, डोंट वरी, तुम्ही काळजी करू नका बरं. त्यानंतर सावी म्हणते आई मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही. मग आता सावीला लगेच सिंधू समजावते की माझी तू काळजी करू नको, ह्या सगळ्यांची तू काळजी कर, कारण आपल्या घरात आजी आहेत ना 2, मग त्यांची तुला काळजी करायला नको का बाळा? तेव्हा सावी म्हणते ओके आई मी सगळ्यांची घेईल काळजी. आता राजश्री सिंधूला म्हणते मला सगळ्यांना बाहेर काढून तू एकटी इथे, मग आता तुम्ही माझी काळजी करू नका ना, मी स्वतःला सांभाळून घेईल असं सिंधू म्हणते. आणि ऋतुजा काकू रेश्मा सुद्धा अजून आतमध्ये आहे, त्यांनाही मला सोडवायचंय असंही ती म्हणते. त्यानंतर आता सिंधू सर्वांना रिक्वेस्ट करते की ऋतुजा काकू रेश्माला सेफ करणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही निघा ना बाहेर, सगुणा अगं यांना घेऊन जा. त्यानंतर आता सर्वजणी बाहेर जायला निघतात. त्याच वेळी आता सगुणा अगोदर पुढे जाते आणि दाराला अगदी लॉकच करून घेते. तेव्हा आता राजश्री म्हणते की काय ग काय चाललंय काय तुझं, आपल्याला बाहेर जायला सांगितलंय ना. रुक्मिणी देखील तिच्यावर ओरडते की अगं हे लॉक का लावून घेतलंय तू असं. सिंधू आता पटकन पुढे येते आणि सगुणाला विचारते काय ग सगुणा तुझं काय चाललंय.
तेव्हा बाजूला हो अगोदर ते लॉक काढ बरं असं रागातच सिंधू आता तिला म्हणते. तेव्हा सगुणा आता रागातच लगेच सिंधूवरच गण रोखते. मग आता हे दृश्य पाहताच घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग सर्वांना समजतं की ही सगुणा सुद्धा यांच्यामध्ये आहे. त्यानंतर आता रुक्मिणीला ती म्हणते, काय ग किती बोलशील ग तू, एक शब्द जरी आता तुझ्या तोंडातून बाहेर आला ना तर तुझा इथेच गेम करेन असं रागातच सगुणा आता रुक्मिणीला धमकावते. तेव्हा विनू, सावी आणि त्याचबरोबर सिंधू हे सर्वजण खूप घाबरलेले असतात. त्यानंतर आता सिंधूला आठवतं की जेव्हा मी मधूला विचारलं होतं ना, अगदी विश्वासात घेऊन, मधू मला एक सांग बाळा ही गण कुणाची आहे. मग आता मधू म्हणते माझी नाही आहे, मला नाही माहीत. मग आता तुला कुठे सापडली ही गण. आता सिंधू तिला विश्वासात घेऊन विचारते. तेव्हा मधू म्हणालेली असते की ही गण मला त्या डर्टी रूममध्ये फर्स्ट फ्लोअरला सापडली. ती नाही का डर्टी रूम आहे तिथे सापडली मला ही गण. मग आता सिंधू पुन्हा तिला विचारते, बाळा मग मला सांग तू त्या डर्टी रूममध्ये का गेली होतीस. तेव्हा ती सावीची बच्ची नाही का, ती मला म्हणाली होती तुझ्याकडे अजिबात टॉय नाही आहेत. आणि मग मी जेव्हा तिकडे गेले ना तेव्हा टॉय सापडायलाच गेले होते. मग तिथे मला ती गण अगदी छान आहे ना सिंधू काकू असं मधू आता विचारते. तेव्हा सिंधू म्हणते, अगं पण तुला माहीत आहे का ही गण कोणी ठेवली. तेवढ्यातच तेथे आता सगुणा आलेली असते आणि सगुणाकडे बोट करत आता मधू म्हणते की हे बघ या सगुणाने ठेवली आहे ही गण. तेव्हा सगुणाला मोठा धक्काच बसतो. ती आता नाटक करत म्हणते की मी नाही ठेवली ही गण बाईसाहेब, अहो आमचा हातावरचं आपलं पोट आणि मी कशाला उगीच गण ती ठेवू. त्यावेळी लायर कुठली, तू गप्प बस, तूच ठेवली होती ती गण असं मधू सारखं सारखं सांगण्याचा सिंधूला प्रयत्न करते. परंतु तेव्हा सगुणा आता नाही होऊन पडलेली असते. त्यानंतर आता सिंधू वर्तमानात येत लगेच सगुणाला जाब विचारते, काय ग मधू म्हणत होती ते बरोबर होतं, ही गण तुझीच होती ना. त्याचवेळी आता सगुणा रागातच म्हणते, काय ग तुला काय वाटलं तुझ्या घरात मी काही काम करायला आलीये का. अरे हट, माझ्यासमोर जास्त शहाणपणा करायचं नाही हा, मी असा इथेच तुझा सुद्धा गेम करेन. तेव्हा सिंधू आता सगुणाकडून लगेच गण खेचून घेण्याचा प्रयत्न करते. पण आता सगुणा ही रागातच सिंधूकडून ती गण ओढून घेत असते. त्या दोघींमध्ये खूप वेळ अशी झटापट सुरू राहते. त्यानंतर ती आता लगेच सिंधूला बाजूला ढकलते आणि सावीला स्वतःजवळ घेते आणि सावीच्या डोक्यावर गण रोखत म्हणते की अजिबात तू पुढे यायचं नाही हा सिंधू, नाहीतर हिला इथे ठोकेन मी. त्यानंतर आता सगुणा ही मागे हो असं म्हणून सर्वांना ते हॉलमध्ये घेऊन जाते. त्याचवेळी सिंधू खूप घाबरलेली असते. आता तिला सगुणाचं ऐकणं भाग पडतं कारण आता सावीचा जीव धोक्यात असतो. इकडे आता कमिशनर साहेब हे राघव जवळ येतात. तर राघव आता शिंदेला काही इन्स्ट्रक्शन सांगत असतो आणि त्या फॉलो करायला बोलतो. मग आता कमिशनर साहेब म्हणतात की हे बघ तू नंतर कॉल कर, पण माझ्याकडे खूप महत्त्वाची बातमी आहे. ऐक राघव, हे बघ तुझ्या घरच्यांचा जीव धोक्यात आहे कारण सदा जेलमधून पळाला आहे. सदाने जे फोटो जाळले होते फोटो आपण पुन्हा रिन्यू केले तर एक महत्त्वाची गोष्ट समजली आहे. फॅमिली मेंबरचे काही फोटो आहे त्यामुळे घरच्यांचा जीव धोक्यात आहे, त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यायला हवं. सिंधूला सुद्धा कळव की तू सुद्धा सावध राहा कारण सदा जेलमधून पळालाय आणि तुझ्या घरच्यांना धोका आहे. आता राघव पूर्णपणे घाबरतो. तो म्हणतो मी सिंधूला लगेच कॉल करतो आणि तिला या गोष्टीबद्दल सांगतो. तेव्हा आता राघव सुद्धा खूप घाबरलेला असतो कारण आता घरामध्ये गेलेला माणूस हा सदा तर नसेल ना याची भीती पूर्णपणे राघवला वाटू लागते. दुसरीकडे ऋतुजा आणि त्याचबरोबर रेशमाला घेऊन ते दोन्हीही गुंड आता तेथे येतात. तेव्हा आता त्या दोघीही घाबरलेल्या असतात. मग आता सगुणा सुद्धा बंदुकीचा धाक दाखवून सर्वांना अगदी शांत बसायला सांगत असते. तेव्हा सर्वजण तेथे हॉलमध्ये बसतात. तर नजर खाली करायची असं सगुणा सर्वांना धमकावते. तर आता तेवढ्यातच राघवचा फोन येतो. तेव्हा सिंधू आता तो पटकन कॉल रिसीव करते आणि हळूच म्हणते की राघव प्लीज लवकर घरी या, इथे सर्वांचा जीव धोक्यात आहे, प्लीज राघव लवकर या. मग सगुणा तिला धमकावते, प्लीज फोन दे इकडे पटकन. मग आता मुलांना काही करू नका असं सिंधू जोरातच ओरडते. तेव्हा ती आता सगुणा फोन घेते आणि तो फोन लगेच कट करून तेथे बेडवरच टाकते. तेव्हा राघवला समजतं माझ्या सर्व घरच्यांचा जीव धोक्यात आहे आणि नक्की काहीतरी गडबड आहे. या विचाराने तो आता पूर्णपणे घाबरून जातो. तो आता सिंधूला पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न करतो परंतु तिचा फोन बंद लागतो. इकडे सगुणाने आणि त्या इलेक्ट्रिशियनवाल्याने तर आता मुलांच्या डोक्यावरच गण अशी रोखून ठेवलेली असते.
त्यानंतर बॉसला बोलव जा असं सगुणा आता म्हणते. तेव्हा बॉस कुठे आहे असं इलेक्ट्रिशियनवाला विचारतो. मग आता इथून समोर जा, सर्वात शेवटची रूम असं आता सगुणा त्याला इशारा करून सांगते. मग आता तो लगेच तेथे जातो. तेव्हा हा नक्की बॉस कोण असेल हा प्रश्न सिंधूला पडतो. मधू, रुक्मिणी या दोघीही आता खूप घाबरलेल्या असतात आणि त्या सगुणाकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये तो बॉस म्हणजे सदा आता तेथे येतो. तेव्हा कोण आहेस तू आता सिंधू त्याला विचारते. तेव्हा तो आता जे गोरिलाचं त्याने पेराव केलेला असतो ना, तोंडावरचा मास्क काढतो आणि सिंधूला समजतं तो तर सदा आहे. घरातील सर्वजण आता घाबरतात आणि सर्वांनाच मोठा धक्का बसतो. त्यानंतर सिंधू रूममध्ये जाते. राघवला व्हिडिओ कॉल करून सांगते तो सदा पूर्ण तयारीनिशी आलाय आणि घराला बॉम्ब लावलेत. राघवच्या आता पायाखालची जमीनच सरकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.